मी मुगाच्या डाळीचे डोसे करते. तर मुगाची डाळ आहे ही हिरवी, त्याच्यात मी लसूण, मिरची, जिरे, हळद, तांबडं तिखट आणि तीळ घातलेत आणि दाण्याचं कूट घातलं आहे, मीठ घातलं आहे. तर आता हे मस्त मिक्स करते. पॅन तापला होता, खूप तापला होता, पण व्हिडिओ बनवायचा म्हणून बंद केला होता, कारण तापून धूर येत होता. तर आता मी दाखवते मुगाचे डोसे. मी यात कदाचित कांदा घातला आहे चिरून, ते सांगायची विसरली असेल म्हणून मी परत सांगते की मी कांदा पण घातला आहे. मुगाची डाळ 1 वाटी आहे. थोडीशी मी हे घातली, हरभरा डाळ घातली. बाकी लसूण, मिरची, जिरे, कांदा, तिखट, हळद, मीठ, तेल घातलं आहे आणि तीळ घातले. आता बघूया डोसा कसा होता. तर मी कांदा घातला आहे नाही का, किती बारीक चिरला तरी त्याचं असं एकसारखं बारीक येणार नाही, म्हणून मी असं जाडजाड गावण घालते. किंवा उत्तप्पा म्हणू शकता, मुगाचा उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा, मूग डाळ. माझा हा छोटासा पॅन आहे आणि छोटीशी सांडशी, अगदी एवढीच आहे. आता हे जरा थोडंसं होऊ दे, मग दाखवते. आणि हे मी मेशोवरनं मागवलं आहे, खूप सुंदर आहे, मला फार आवडला. एक मी बाथरूममध्ये लावलं आहे आणि एक इथे लावलं आहे. तर बघू शकता किती छान आहे. आणि हे सरळ आहेत 2, आणि मी कॉर्नर पण मागवलेत. तर एक इथे कॉर्नर लावला आहे आणि एक इथे कॉर्नर लावला आहे, छोटासा छान. तर असं मस्त, मला हे फारच आवडलं, खूप छान आहे. बाथरूममध्ये मी इथे लावले. तर आता बघूया हे झालेलं आहे. वाव, मस्त झालं.